नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, IVFचा खर्च दे म्हणत IT इंजिनियरकडून पत्नीचा छळ झालेला आहे आणि याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांच्या चॅनलवर आला असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पाहू शकतो की निवृत्त न्यायाधीशाच्या मुलीला सासरी मारहाण झालेली आहे आणि बाळाच्या अनुवंशिक आजाराचा दोष विवाहितेला देत सांभाळण्याचा नकार दिलेली बातमी आलेली आहे मित्रांनो. तर याविषयी सर्व आपण डिटेल्स पाहणार आहोत. तर बंगळुरू, ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी, लाखो रुपये पगार आणि विचारांनी अतिशय मागास असलेल्या एका IT इंजिनियर आणि त्याच्या कुटुंबियांनी मूल होत नसल्याचा दोष विवाहितेला देत असल्या IVFचा 25 लाख रुपये खर्च तूच कर म्हणत तिचा छळ केला आणि धक्कादायक म्हणजे या सर्व प्रयत्नानंतर जन्मलेल्या बाळाला अनुवंशिक आजार असल्याचे समजताच त्याचाही दोष त्या विवाहितेलाच दिला आणि पुढचा खर्च कर अन्यथा पतीला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी दे म्हणत सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यास नकार दिलेला आहे, अशी न्यूज येत आहे मित्रांनो. तर 2020 ते 26 या दरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पती आणि सासू सासरा या तिघांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती निरीश जगन्नाथ खेडकर, सासरा जगन्नाथ खेडकर आणि सासू राजू बाई नगरनाथ खेडकर तिघे शिवणे वारजे पुणे अशी आरोपींची नावे आहेत. 33 वर्षे विवाहिता पीडित आहे आणि तिचे वडील निवृत्त न्यायाधीश आहेत. 2 वर्षापासून ती माहेरी राहते. 16मध्ये तिचे आरोपी शिरीषसोबत लग्न झाले आणि सोन्या चांदीचे दागिने, संसारोपयोगी वस्तू देऊन थाटामाटात लग्न लावले होते. परंतु लग्नानंतर ती 5 दिवसांनीच पतीसोबत बंगळुरू येथे राहायला गेली आणि पतीची बदली पुण्यात झाल्यावर ते 2018मध्ये पुण्यात राहायला आले. लग्नानंतर 4 वर्षे झाले तरी मूल होत नसल्यामुळे 2020 पासून पती शिरीष, सासरा आणि सासू हे तिघे टोमणे मारायला सुरुवात केली आणि औषधोपचारावर जास्त खर्च होतोय. तू चांगल्या पगाराची नोकरी करत नाही आहेस, लग्न झाल्यापासून आमच्या मुलाचे नुकसान झाले असे म्हणत तिला छळ सुरू झाला आणि त्यामुळे अशामुळे त्यांनी पोलीस स्टेशन ठाण्यात सध्या केस ही चालू आहे. सध्या आपण पाहू शकतो की IVFचा 25 लाखाचा खर्च आहे. तोही खर्च मुलींनीच देण्याची मागणी सध्या चालू आहे. तर अनेकदा प्रयत्न करूनही विवाहितेला जे नैसर्गिकरित्या बाळ होत नसल्यामुळे शिरीषने अखेर डॉक्टरच्या सल्ल्यानेच IVF करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी 25 लाख रुपये खर्च लागणार असल्याने तो तुझ्या वडिलांकडून आण अशी अट गाठली आणि त्यामुळेच तुझ्यातच दोष आहे, तूच कर असे म्हणून तिचा अपमान केला हे समजल्यावर पीडितेच्या वडिलांनी 5 लाख रुपये दिले आणि त्यानंतर 10 जून 2022 रोजी त्यांना मुलगा झाला. परंतु सांगायचं झालं तर तोही अनुवंशिक आजारीमुळे ग्रासलेला असल्यामुळे तोही खर्च पुढील मुलीच्याच आईवडिलांनी करावा म्हणून पुन्हा एकदा मागणी सुरू झाली. त्यामुळे ठाण्यात सध्या गुन्हा नोंदवलेला आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. एका IT इंजिनियरकडून पत्नीचा छळ झालेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.